हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवते अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण कॉस्टिंगची इम्पॉर्टंट थेअरी डिस्कस केली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये काही आपण इम्पॉर्टंट PYQ क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एलिमेंट ऑफ कॉस्ट अँड कॉस्ट शीटशी रिलेटेड काही MCQ क्वेश्चन डिस्कस करणार आहोत, जे LDC एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला इम्पॉर्टंट असतील. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा. तर आजच्या व्हिडिओचा फर्स्ट क्वेश्चन आहे, डायरेक्ट मटेरियल इज अ. डायरेक्ट मटेरियल म्हणजे हे काय? ऑप्शन दिलेत फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट, सेमी व्हेरिएबल कॉस्ट आणि सेमी फिक्स कॉस्ट. आता डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय? जर समजा आपल्याला एक युनिट बनवण्यासाठी आपल्याला 10 रुपये खर्च येतो, ठीक आहे, 10 रुपयाचं मटेरियल लागतं, मग याला म्हणायचं डायरेक्ट मटेरियल. उदाहरणार्थ, जर समजा आपण एक पेन बनवतोय आणि ते पेन बनवण्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल 10 रुपयाचं लागतं, ठीक आहे, मग याला काय म्हणायचं? याला म्हणायचं डायरेक्ट मटेरियल. जर समजा एक पेन जर आपण प्रोड्यूस केलं तर आपलं मटेरियल कॉस्ट किती असणार आहे? 10 रुपये. आपण जर 10 युनिट बनवले किंवा 10 पेन बनवले तर आपली डायरेक्ट मटेरियल किती असणार आहे? 100 रुपये. 1000 पेन जर आपण बनवले तर 1000 पेनचे 10 रुपयाप्रमाणे 10,000 रुपये आपलं डायरेक्ट मटेरियल कॉस्ट लागणार आहे, ठीक आहे. म्हणजेच जो खर्च आपल्या प्रोडक्शनच्या व्हॉल्यूमप्रमाणे चेंज होतो. प्रोडक्शन व्हॉल्यूम म्हणजे काय? प्रोडक्शन वाढलं की तो खर्च वाढणार, प्रोडक्शन कमी झालं की तो खर्च कमी होणार. तर याला म्हणायचं व्हेरिएबल कॉस्ट, ठीक आहे. मग आता जो खर्च आपल्या प्रोडक्शन व्हॉल्यूमप्रमाणे चेंज होतं त्याला म्हणतात व्हेरिएबल कॉस्ट, आणि जो खर्च प्रोडक्शन व्हॉल्यूमप्रमाणे चेंज होत नाही याला म्हणायचं फिक्स्ड कॉस्ट. आता उदाहरणार्थ आहे रेंट. रेंट आपल्याला 10,000 रुपये पर मंथ आहे. आपल्याला रेंट किती आहे? 10,000 रुपये पर मंथ. आता जर समजा आपण जी रूम यूज करतो किंवा आपल्या फॅक्टरीचा रेंट किती आहे? 10,000. मग फॅक्टरीमध्ये आपण एक पेन जरी निर्माण केला किंवा प्रोडक्शन केलं तरी आपल्याला 10,000 रुपये रेंट द्यायचा आहे. 100 पेनचं उत्पादन केलं तरी आपल्याला 10,000 द्यायचे, आणि 1000 पेन केले उत्पादन तरी 10,000 रुपये आपल्याला द्यायचेच आहे, ठीक आहे. म्हणजेच जो खर्च प्रोडक्शनच्या व्हॉल्यूमप्रमाणे चेंज होत नाही याला म्हणायचं फिक्स कॉस्ट, ठीक आहे. डिफरन्स लक्षात आला का? जो खर्च उत्पादनाप्रमाणे बदलत जातो, उत्पादन वाढलं खर्च वाढतो, उत्पादन कमी झालं खर्च कमी होतं, याला काय म्हणतात? याला म्हणतात व्हेरिएबल कॉस्ट. आणि जो खर्च उत्पादनाप्रमाणे चेंज होत नाही, खर्च उत्पादन वाढलं कमी झालं तरी तो खर्च आपल्याला सेम असतो, तर याला फिक्स्ड कॉस्ट म्हणतात, ठीक आहे. तर फिक्स्ड कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट ह्या कॉस्टिंगमधल्या अत्यंत महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत. याच्यावर देखील एक MCQ तुम्हाला येऊ शकतो. तर याचे एक्झाम्पल आपल्याला माहिती पाहिजे, कोणत्या फिक्स्ड कॉस्ट आहेत आणि कोणत्या व्हेरिएबल कॉस्ट आहेत, आणि याचा प्रॉपर मिनिंग माहिती पाहिजे, ठीक आहे. तर याच्यावर देखील आपल्याला एखादा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळे याच्यावर सुद्धा एक छोटासा व्हिडिओ आपण बनवू की कॉस्टिंगमध्ये फिक्स्ड कॉस्ट म्हणजे काय, व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय, टोटल कॉस्ट म्हणजे काय. तर हे सगळं आपण एक छोट्या व्हिडिओमध्ये आपण एक बघू. तर आता इथे काय विचारलं? डायरेक्ट मटेरियल ही कोणती कॉस्ट आहे विचारलं, फिक्स्ड कॉस्ट किंवा व्हेरिएबल कॉस्ट, आणि बाकीचे ऑप्शन दिले सेमी व्हेरिएबल कॉस्ट आणि सेमी फिक्स कॉस्ट, ठीक आहे. आता तुम्हाला डिफरन्स लक्षात आला. व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे जी उत्पादनाप्रमाणे बदलत जाते ती व्हेरिएबल कॉस्ट, आणि जी बदलत नाही ती फिक्स्ड कॉस्ट, ठीक आहे. आता जर समजा आता रेंट आहे, रेंट आपल्याला किती आहे? 10,000 रेंट आहे. आता जर समजा आपल्याकडे आपण या रूममध्ये या प्रोडक्शनमध्ये या रूमची प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे 1 लाख युनिट, ठीक आहे. 1 लाख युनिटपर्यंत आपण इथं उत्पादन करू शकतो. जेव्हा आपल्याला 1.5 लाखाचं उत्पादन करायचं आहे किंवा 1,20,000 युनिटचं उत्पादन करायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल? दुसरी रूम रेंटने घ्यावी लागेल, ठीक आहे. मग त्या ठिकाणी प्रोडक्शन होणार नाही. म्हणजे हा खर्च ठराविक लिमिटपर्यंत फिक्स आहे, ठीक आहे. हा खर्च ठराविक लिमिटपर्यंत फिक्स आहे, त्याच्यानंतर तो बदलणार. त्याच्यानंतर जर समजा आपण 1 लाख युनिटच्या पुढे आपलं प्रोडक्शन गेलं तर आपल्याला रेंट वाढवावं लागेल, आपला रेंट 20,000 होणार आहे, ठीक आहे. याला काय म्हणायचं? सेमी फिक्स कॉस्ट. म्हणजे ज्या कॉस्ट ठराविक लिमिटपर्यंतच फिक्स राहतील आणि नंतर त्या बदलतील याला सेमी फिक्स कॉस्ट म्हणतात. आणि ज्या कॉस्ट ठराविक लिमिटपर्यंतच बदलणार, ठीक आहे, ठराविक लिमिटपर्यंत त्या बदलणार, त्याच्यानंतर त्या बदलणार नाही, ते याला म्हणायचं सेमी व्हेरिएबल कॉस्ट, ओके.
आता इथे काय विचारलंय, डायरेक्ट मटेरियल ही कोणती कॉस्ट आहे विचारलं, तर डायरेक्ट मटेरियल ही कोणती कॉस्ट आहे, उत्पादन वाढलं की मटेरियलचा खर्च वाढणार, उत्पादन कमी झालं मटेरियलचा खर्च कमी होणार, मग ही कोणती कॉस्ट आहे, ही व्हेरिएबल कॉस्ट आहे. देन सी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, लेबर रिलेटेड टू मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्रोडक्शन कॅन बी क्लासिफाईड अंडर. आता या ठिकाणी लेबर रिलेटेड टू मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी जे लेबर असतात तर त्यांचा टाईप विचारला. ऑप्शन ए दिलं डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग लेबर कॉस्ट, बी दिलं वर्क इन प्रोग्रेस कॉस्ट, सी दिलं इनडायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग लेबर कॉस्ट आणि डी दिलं फिनिश कॉस्ट. ठीक आहे. लेबर रिलेटेड टू मॅन्युफॅक्चरिंग, उत्पादनाशी प्रत्यक्षरित्या जे संबंधित लेबर असतात त्यांची कॉस्ट म्हणजे डायरेक्ट लेबर असतात. ठीक आहे. मग याला काय म्हणतात, डायरेक्ट लेबर म्हणतात किंवा डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग लेबर कॉस्ट. ओके. फक्त शब्द लॉंग वापरला इथे. जे उत्पादनाशी प्रत्यक्षरित्या संबंधित लेबर असतात तर ते डायरेक्ट लेबरमध्ये येतात. ओके. आणि जे उत्पादनाशी अप्रत्यक्षरित्या संबंधित आहे मग ते काय म्हणतात, इनडायरेक्ट लेबर. आता जर समजा जे प्रोडक्शनचं काम करतात जे लेबर ते डायरेक्ट लेबरमध्ये येणार, आणि जे लेबर फक्त सुपरवायझर करण्यासाठी किंवा क्लरिकल स्टाफ आहे मग त्यांची जी कॉस्ट आहे किंवा त्यांची जी सॅलरी आहे, सुपरविजन करणारे जे लेबर जे सुपरवायझर आहेत, ठीक आहे, ज्यांना फक्त सुपरविजन करण्यासाठी अपॉइंट केलेलं आहे मग त्यांची कॉस्ट इनडायरेक्ट लेबरमध्ये येणार. ओके. आणि जे प्रत्यक्षरित्या प्रोडक्शनचं काम करतायत तर त्यांना डायरेक्ट लेबर म्हणतात. ठीक आहे. लेबर रिलेटेड टू मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्रोडक्ट कॅन बी क्लासिफाईड अंडर डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग लेबर कॉस्ट. पुढचा प्रश्न आहे, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आर नोन ॲज प्रोडक्ट कॉस्ट. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राईब दोज कॉस्ट विच आर कन्सिडर्ड टू बी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. ऑप्शन काय दिलेत, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर अँड फॅक्टरी ओव्हरहेड. बी दिलं डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर ओनली, सी दिलं डायरेक्ट लेबर, फॅक्टरी ओव्हरहेड आणि डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, फॅक्टरी ओव्हरहेड आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड. ओके. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट म्हणजेच फॅक्टरी कॉस्ट. मग फॅक्टरी कॉस्टमध्ये आपण कॉस्टशीटचा जर अभ्यास केला तर डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस या तिन्हीची टोटल असते प्राईम कॉस्ट. ठीक आहे. प्राईम कॉस्टमध्ये आपण ॲड फॅक्टरी ओव्हरहेड केले की येते फॅक्टरी कॉस्ट. मग ती काय येते, फॅक्टरी कॉस्ट. मग आपण फॅक्टरी कॉस्टमध्ये काय काय घेतलं, डायरेक्ट मटेरियल घेतलं, डायरेक्ट लेबर घेतले, डायरेक्ट एक्सपेन्सेस घेतले आणि फॅक्टरी ओव्हरहेड घेतले. ओके. ऑप्शन ए बघा काय दिलं, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि फॅक्टरी ओव्हरहेड. ठीक आहे. या तिन्हीची टोटल म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, यालाच प्रोडक्ट कॉस्ट म्हणतात. ठीक आहे. आणि यालाच दुसरा वर्ड काय, फॅक्टरी कॉस्ट. ठीक आहे. कॉस्टशीटचा अभ्यास, आपल्याला कॉस्टशीटचा प्रोफॉर्मा देखील अभ्यासावा लागेल ज्याच्यामुळे आपले हे प्रश्न इझी जातील. ठीक आहे. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आर नोन ॲज प्रोडक्ट कॉस्ट. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट म्हणजेच काय, प्रोडक्ट कॉस्ट. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राईब दोज कॉस्ट विच आर कन्सिडर्ड टू बी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टलाच अजून एक वर्ड आहे फॅक्टरी कॉस्ट. मग फॅक्टरी कॉस्ट कॅल्क्युलेट करताना आपण काय काय घेत असतो, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस हे तिन्हीची टोटल करून आपण प्राईम कॉस्ट काढणार. प्राईम कॉस्टमध्ये ॲड फॅक्टरी ओव्हरहेड केले, ही आली आपली फॅक्टरी कॉस्ट. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय काय येणार, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि फॅक्टरी ओव्हरहेड्स. देन इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्राईम कॉस्ट इज. ऑप्शन दिले ए ऑल कॉस्ट इनकर्ड इन मॅन्युफॅक्चरिंग अ प्रोडक्ट, बी दिले टोटल कॉस्ट ऑफ डायरेक्ट प्रोडक्ट्स, सी दिले मटेरियल कॉस्ट ऑफ प्रोडक्ट आणि डी दिले कॉस्ट ऑफ ऑपरेटिंग डिपार्टमेंट. ओके. आता या ठिकाणी प्राईम कॉस्टमध्ये काय काय येतं, प्राईम कॉस्ट म्हणजेच काय असते, टोटल कॉस्ट असते. कशाची, डायरेक्ट ऑफ प्रोडक्ट म्हणजे डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस या तिन्हीची टोटल म्हणजेच काय असते, प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्ट म्हणजे काय, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस या तिन्हीची टोटल म्हणजे प्राईम कॉस्ट असते. ठीक आहे. म्हणजे सगळ्या डायरेक्ट एक्सपेन्सेसची टोटल म्हणजेच काय असते, टोटल ऑफ डायरेक्ट जे प्रोडक्शनशी रिलेटेड किंवा प्रोडक्टशी जे डायरेक्टली रिलेटेड मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेस असतात तर यांची टोटल म्हणजेच काय असते, प्राईम कॉस्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन इनडायरेक्ट कॉस्ट. इनडायरेक्ट कॉस्ट नाही विचारला.
ऑप्शन ए दिले वेजेस ऑफ प्रोडक्शन डिपार्टमेंट मशीन ऑपरेटर, बी दिले वेजेस ऑफ प्रोडक्शन डिपार्टमेंट क्लीनर, सी दिले मटेरियल यूज फॉर मशीन मेंटेनन्स आणि मटेरियल यूज टू क्लीन द प्रोडक्शन डिपार्टमेंट फ्लोअर. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इनडायरेक्ट कॉस्ट. इनडायरेक्ट कॉस्ट नाही विचारलं. इनडायरेक्ट कॉस्ट नाही म्हणजेच ती डायरेक्ट कॉस्ट आहे. आता इथे ऑप्शन ए बघा काय दिलं, वेजेस ऑफ प्रोडक्शन डिपार्टमेंट मशीन ऑपरेटर. वेजेस ऑफ प्रोडक्शन डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये जिथं प्रोडक्शन होतं तिथं एक मशीन आहे जिचा वापर प्रोडक्शनसाठी होतो आणि त्या मशीनचा ऑपरेटर जो आहे म्हणजेच तो काय करतोय, तो प्रोडक्शन करतोय, प्रोडक्शनचं काम करतोय. मग प्रोडक्शनशी रिलेटेड ज्या वेजेस आहेत याला डायरेक्ट वेजेस म्हणतात. ठीक आहे, म्हणजे ह्या वेजेस कोणत्या आहेत, ह्या डायरेक्ट वेजेस आहेत. म्हणजेच आपण डायरेक्ट लेबर कॉस्ट घेतली ती हे. ठीक आहे, म्हणजेच हे काय आहे, डायरेक्ट लेबर आहे. त्यानंतर दुसरं काय दिलं, वेजेस ऑफ प्रोडक्शन डिपार्टमेंट क्लीनर. ठीक आहे, प्रोडक्शनचं जे डिपार्टमेंट आहे म्हणजे जिथं प्रोडक्शनचं काम होतं तर तिथं क्लिनिंग करणारा एक वर्कर आहे, त्याला आपण वेजेस दिल्या. आता ह्या वेजेस कोणाला दिल्यात, ह्या मशीन ऑपरेटरला दिल्यात. म्हणजे जो प्रोडक्शनचं काम प्रत्यक्षरित्या करतोय तर त्याला ज्या वेजेस दिल्या या डायरेक्ट वेजेसमध्ये येणार, डायरेक्ट एक्सपेंडिचर येणार. ठीक आहे, डायरेक्ट वेजेस म्हणजेच डायरेक्ट लेबर कन्सिडर होणार. आणि हे ज्या वेजेस आहेत या कोणाला दिल्यात, क्लीनरला दिल्यात. क्लीनरला म्हणजेच प्रोडक्शन डिपार्टमेंट साफ करणारा जो सफाई कर्मचारी आहे तर त्याला ह्या वेजेस दिल्या. मग ह्याचा संबंध प्रोडक्शनशी प्रत्यक्षरित्या आहे का, नाही. पण जर समजा प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये क्लिनिंग गरजेची आहे तर क्लिनिंग तिथं केली नाही तर प्रोडक्शनवर परिणाम होणार. म्हणजेच याचा संबंध, क्लिनिंगचा संबंध इनडायरेक्टली प्रोडक्शनशी. मग ही कॉस्ट कोणती आहे, इनडायरेक्ट कॉस्ट आहे. आता मटेरियल यूज टू क्लीन द प्रोडक्शन डिपार्टमेंट, हा जो क्लीनर आहे जे मटेरियल यूज करतो क्लिनिंगसाठी ते सुद्धा कशामध्ये येणार, ते सुद्धा इनडायरेक्ट एक्सपेंडिचरमध्ये येणार. त्यानंतर मटेरियल यूज फॉर मशीन मेंटेनन्स, आपण जे प्रोडक्शनसाठी जी मशीन यूज करतोय तर त्या मशीनच्या मेंटेनन्सची जी कॉस्ट आहे ती सुद्धा डायरेक्टली प्रोडक्शनमध्ये संबंधित आहे का, नाही. मग ही सुद्धा इनडायरेक्ट कॉस्ट आहे. आता या ठिकाणी काय विचारलं, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इनडायरेक्ट कॉस्ट. तर वेजेस ऑफ प्रोडक्शन डिपार्टमेंट क्लीनर ही इनडायरेक्ट कॉस्ट आहे. मटेरियल यूज फॉर मशीन मेंटेनन्स ही सुद्धा इनडायरेक्ट कॉस्ट आहे. मटेरियल यूज टू क्लीन द प्रोडक्शन डिपार्टमेंट फ्लोअर ही सुद्धा इनडायरेक्ट कॉस्ट आहे. या तिन्ही इनडायरेक्ट कॉस्ट आहे. आणि ही जे आहेत वेजेस ऑफ प्रोडक्शन डिपार्टमेंट मशीन ऑपरेटर, मशीन ऑपरेटरला मशीन जर ऑपरेटच केले नाही तर प्रोडक्शन होणार नाही. म्हणजे या वेजेस डायरेक्टली प्रोडक्शनशी संबंधित आहेत. मग ही डायरेक्ट कॉस्ट आहे. ठीक आहे, मग ही कोणती कॉस्ट आहे, ही डायरेक्ट कॉस्ट आहे, बाकीच्या इनडायरेक्ट कॉस्ट आहे. मग आता इथे प्रश्न काय विचारला, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इनडायरेक्ट कॉस्ट. इनडायरेक्ट कॉस्ट नाही म्हणजेच ती डायरेक्ट कॉस्ट आहे. ठीक आहे, देन ए इज अ करेक्ट आन्सर. तर प्रश्न आपल्याला या पद्धतीने सुद्धा फिरवून विचारला जातो. ठीक आहे, कोणत्या कॉस्ट डायरेक्ट कॉस्ट आहेत, कोणत्या इनडायरेक्ट कॉस्ट आहेत, कोणतं डायरेक्ट मटेरियल आहे, कोणतं इनडायरेक्ट मटेरियल आहे. त्यामुळे टाईप्स ऑफ ओव्हरहेड हा पॉईंट देखील कॉस्टिंगमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. टाईप्स ऑफ ओव्हरहेड आणि टाईप्स ऑफ कॉस्ट आणि कॉस्ट शीट हे कॉस्टिंगमधले मोस्ट IMP टॉपिक आहेत. आणि त्याच्यानंतर मार्जिनल कॉस्टिंगमध्ये PV रेशो आणि कंट्रीब्युशन. तर हे पॉईंट जर तुम्ही केले तर कॉस्टिंगमधले मॅक्झिमम क्वेश्चन तुमचे सॉल्व करता येतील तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, बॅड डेब्ट्स आर ट्रीटेड ॲज. बॅड डेब्ट्सला आपण काय म्हणणार. ऑप्शन दिले डायरेक्ट एक्सपेन्सेस, बी दिले कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, सी दिले सेलिंग ओव्हरहेड आणि डी दिले डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. ओके, आता इथे बॅड डेब्ट्स म्हणजे काय, बॅड डेब्ट्स म्हणजे बुडीत कर्ज. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपण 10,000च्या वस्तू उधारीवर विकल्या होत्या ए या व्यक्तीला. ह्या एने आपले हे जे 10,000 आहेत हे दिले नाही, त्याने हे पैसे बुडवले. ठीक आहे, म्हणजे आपले पैसे बुडाले. मग आता आपण ह्याला उधारीवर का बरं वस्तू दिल्या. बिझनेसमध्ये जर पैसे बुडण्याची शक्यता आहे, उधारीवर वस्तू विकल्या त्यामुळे ते पैसे बुडण्याची शक्यता असतेच. मग ही रिस्क आपण का घेतो, कोणत्याही बिझनेसमध्ये ही रिस्क का घेतली जाते, कारण सेल्स इन्क्रीज व्हावे. ठीक आहे, आपले सेल्स वाढावे. आपण जर उधारीवर वस्तू विकण्याची फॅसिलिटी दिली
आपण जर वस्तूची उधारीवर विक्री केली तर ज्यांना वस्तूची गरज आहे पण पैसे नाहीत, तर अशा लोकांना सुद्धा वस्तू विकल्या जातील आणि त्यामुळे आपले सेल्स इन्क्रीज होणार. ठीक आहे, म्हणजे सेल्स इन्क्रीज करण्यासाठी आपण उधारीवर विक्री केली. ठीक आहे, म्हणजे क्रेडिट सेल्सची फॅसिलिटी आपण सेल्स इन्क्रीज करण्यासाठी प्रोव्हाइड केली, म्हणजेच ही एक सेल्स प्रमोशन ॲक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, उधारी क्रेडिट सेल्स ही एक टाईपची सेल्स प्रमोशन ॲक्टिव्हिटी आहे आणि ज्या ॲक्टिव्हिटी आपण सेल्स वाढवण्यासाठी करतो आणि त्याचा जो खर्च असतो किंवा त्याचा जो लॉस असतो त्याला सेलिंग ओव्हरहेड्स म्हणतात. ठीक आहे, सेलिंग ओव्हरहेड म्हणजे काय, जे ओव्हरहेड किंवा जे खर्च आपण सेल्स इन्क्रीज करण्यासाठी करतो तर याला सेलिंग ओव्हरहेड म्हणतात. आपण क्रेडिट सेल्सची फॅसिलिटी कशासाठी प्रोव्हाइड केली, सेल्स इन्क्रीज करण्यासाठी, आणि त्याच्यामुळे जर आपला 10,000 रुपये लॉस झाला, बॅड डेब्ट्स झाल्या 10,000 रुपये, तर हा लॉससुद्धा सेलिंग ओव्हरहेडमध्ये येतो. ठीक आहे, देन बॅड डेब्ट्स आर ट्रीटेड ॲज, बॅड डेब्ट्सला आपण काय म्हणणार, सेलिंग ओव्हरहेड म्हणणार. ओके, त्यानंतर आता डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे जे खर्च प्रोडक्शनशी प्रत्यक्षरित्या संबंधित आहे त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे आपल्या प्रोडक्शनला लागलेली टोटल कॉस्ट असते, डायरेक्ट इनडायरेक्ट आणि सगळे ओव्हरहेड मिळून जी कॉस्ट आहे तर त्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणतात. त्यानंतर सेलिंग ओव्हरहेड म्हणजे जो खर्च सेल्ससाठी केलेला आहे तो. डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड म्हणजे वस्तू वितरणाचा खर्च. ओके, देन बॅड डेब्ट्स कशामध्ये येतात, सेलिंग ओव्हरहेडमध्ये. आणि जर समजा आपल्याला ऑप्शन याचं बॅड डेब्ट्स कशामध्ये येणार दिलं, ऑप्शन आपल्याला हे कंबाईन दिलं, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड म्हणून दिलं. ठीक आहे, तरी हे कशामध्ये येणार, बॅड डेब्ट्स हे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये कन्सिडर केलं जातं आणि दोन्हीपैकी ते कशामधलं आहे, सेलिंग ओव्हरहेडचा पार्ट असतो. ओके, देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, पेमेंट ऑफ रॉयल्टीज इज, रॉयल्टी पेड केली. रॉयल्टी म्हणजे काय, जर समजा आपला एक प्रिंटिंग प्रेस आहे, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये आपण एक पुस्तक प्रकाशित करतो, MCQचं बुक आहे, कॉमर्सचे MCQ आहे त्याच्यामध्ये. मग हे जर आपण याचं प्रकाशन करतोय तर याचं प्रकाशन करण्यासाठी आपल्याला ज्याचा एक तर या पुस्तकाचे कॉपीराईट ज्या व्यक्तीकडे आहे त्याच्याकडून आपल्याला परमिशन घ्यावी लागते. ठीक आहे, मग तो परमिशन तर अशीच देणार नाही, एक तर त्याचा ऑथर किंवा पब्लिशर दोघांपैकी एकाकडे त्याचे कॉपीराईट असतात. ठीक आहे, आपल्याला त्याच्या कॉपी बनवण्यासाठी असेच तर अधिकार मिळणार नाहीत. मग आपल्याला काय करावं लागेल, जर समजा आपण गृहीत धरलं ऑथरकडे त्याचे कॉपीराईट आहेत तर ऑथरला आपल्याला त्याला काही चार्जेस द्यावे लागतील. ठीक आहे, मग या चार्जेसला काय म्हणतात, रॉयल्टी म्हणतात. कॉपीराईट म्हणजे काय, कॉपीराईट हे एक इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे. इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी कोणाची आहे, एची आहे. यूज कोण करत आहे, प्रिंटिंग प्रेस. ठीक आहे, प्रिंटिंग प्रेस त्याचं उत्पादन करतोय किंवा पुस्तकं छापतंय. मग कॉपीराईट ऑथरचे यूज करत आहे प्रिंटिंग प्रेस, मग त्याच्यासाठी याला काय द्यावं लागतं, याला काही चार्जेस पेड करावे लागतात, याच्याकडून परमिशन घ्यावे लागतं आणि ते चार्जेस पेड करणे म्हणजेच रॉयल्टी देणे. ठीक आहे, मग त्याला काय म्हणतात, रॉयल्टी. मग रॉयल्टी ही प्रोडक्शनसाठी दिलेली आहे. ठीक आहे, मग तो खर्च कोणता आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. जर रॉयल्टी आपण पेड केली नाही ऑथरला तर प्रोडक्शन होऊ शकणार नाही. मग हे कशामध्ये येणार, डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये येतात. देन ए इज अ करेक्ट आन्सर. रॉयल्टी आपण प्रोडक्शनचा जो खर्च आहे, प्रोडक्शनचा जो प्रत्यक्ष खर्च आहे तो सगळा कशामध्ये येतो, डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये येतो. ठीक आहे, आणि रॉयल्टीसुद्धा डायरेक्ट एक्सपेन्सेसचा एक भाग आहे. ठीक आहे, ऑप्शन ए दिलं डायरेक्ट एक्सपेन्सेस, बी दिलं चार्ज टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, फॅक्टरी ओव्हरहेड आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट. तर याच्यापैकी रॉयल्टी ही कशामध्ये येते, डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये येते. म्हणजेच रॉयल्टी हा प्राईम कॉस्टचा सुद्धा एक भाग असतो. प्राईम कॉस्टमध्ये आपण काय घेणार, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस, तिन्हीची टोटल काय असते, रॉयल्टी असते. मग रॉयल्टी ही कोणत्या हेड अंतर्गत येते, डायरेक्ट एक्सपेन्सेस अंतर्गत. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन फॅक्टरी ओव्हरहेड. आता या ठिकाणी नॉट इन्क्लुडेड विचारलं आहे, कशामध्ये, फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येणार नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन किंवा चार्ज टू फॅक्टरी ओव्हरहेड. ठीक आहे, फॅक्टरी ओव्हरहेडला चार्ज होणार नाही किंवा फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये इन्क्लूड होणार नाही असा पॉईंट विचारला आहे. ऑप्शन ए दिले फॅक्टरी डेप्रिसिएशन अँड सप्लायज, बी दिले कॉस्ट ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट, सी दिले कॉस्ट ऑफ मार्केटिंग डिपार्टमेंट आणि डी दिले कॉस्ट ऑफ मेंटेनन्स डिपार्टमेंट.
ठीक आहे. फॅक्टरी ओव्हरहेड म्हणजे फॅक्टरीशी रिलेटेड जे काही खर्च आहेत हे सगळे फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये ना. मग फॅक्टरी डेप्रिसिएशन अँड सप्लायज म्हणजे फॅक्टरीमध्ये काही सप्लायज केल्या असतील, म्हणजे फॅक्टरीमध्ये काही वस्तू गरजेच्या असतील तर त्या वस्तूचं जर सप्लाय फॅक्टरीला केलेला आहे किंवा फॅक्टरीचं जे डेप्रिसिएशन आहे, मग हे काय फॅक्टरीमध्ये लागणाऱ्या वस्तू किंवा फॅक्टरीमध्ये ज्या प्रॉपर्टी यूज केल्या जातात तर त्यांचं चार्ज केलं जाणारं डेप्रिसिएशन हे फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येतं. ठीक आहे. त्यानंतर कॉस्ट ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट. सर्व्हिस डिपार्टमेंट म्हणजेच सर्व्हिस प्रोव्हाइड. आता जर समजा फॅक्टरीमध्ये गॅरेज सर्व्हिसिंगसुद्धा गरजेची आहे मशिनरीसाठी. काही मशिनरी अशा आहेत तिथे सर्व्हिसिंग करावी लागते, मग तिथं सर्व्हिस डिपार्टमेंटसुद्धा असू शकतं फॅक्टरीमध्ये. ठीक आहे. म्हणजे हा सुद्धा खर्च कशामध्ये येऊ शकतो, फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ मेंटेनन्स डिपार्टमेंट. फॅक्टरीमध्ये जर मेंटेनन्ससाठी मशीनच्या मेंटेनन्ससाठी एक डिपार्टमेंट आहे तर हा सुद्धा खर्च फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येऊ शकतो. म्हणजे हे तीनही खर्च फॅक्टरीशी रिलेटेड आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर कॉस्ट ऑफ मार्केटिंग डिपार्टमेंट. मार्केटिंग डिपार्टमेंटचा खर्च जो आहे तो फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येईल का. मार्केटिंग म्हणजे काय, वस्तूची विक्री होण्यासाठी आपण ज्या ॲक्टिव्हिटी करतो त्या सगळ्या मार्केटिंगमध्ये येतात. ओके. वस्तूची आपण जाहिरात केली, लेबल लावलं, त्याच्यावर पॅकिंग केली उत्कृष्ट, तर हे सगळं मार्केटिंगमध्ये येणार. सेल्स इन्क्रीज करण्यासाठी आपण जे प्रयत्न करतोय तर ते सगळं मार्केटिंगमध्ये येणार. वस्तूचं उत्पादन झाल्यानंतर ती विक्री वाढावी म्हणून आपण जे प्रयत्न करतो तर याला मार्केटिंग म्हणतात. ठीक आहे. मग मार्केटिंग ही उत्पादनानंतरचा भाग आहे. ठीक आहे. आणि फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये उत्पादनापूर्वी जो काही खर्च येतो तो सगळा त्याच्यामध्ये इन्क्लूड असतो. ठीक आहे. म्हणजे फिनिश्ड प्रोडक्टच्या आधीचा जो खर्च असतो तो सगळा फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येतो. वस्तू तयार झाल्यानंतर ती विक्रीसाठी जो खर्च आपण करतोय तो मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये येतो. ठीक आहे. मग कॉस्ट ऑफ मार्केटिंग डिपार्टमेंट हा सेलिंग ओव्हरहेड आहे. मार्केटिंग करणे म्हणजे काय, वस्तूची विक्री वाढण्यासाठी प्रयत्न करणे, याला मार्केटिंग म्हणतात. ठीक आहे. आणि मग तो खर्च कशाचा खर्च आहे, विक्रीचा खर्च आहे. मग हे सेलिंग ओव्हरहेड आहे. आता इथे काय विचारलं, आता बघा इथे प्रश्न कोणत्या टाईपने विचारला. तुम्हाला टाईप्सवर प्रश्न विचारलाय पण ऑप्शन कसे दिलेत बघा. ऑप्शन तुम्हाला कन्फ्युजिंग दिले जेणेकरून तुम्हालाही ओळखता येणार नाही की कोणतं फॅक्टरी ओव्हरहेड आहे कोणतं सेलिंग ओव्हरहेड. ठीक आहे. या टाईपने देखील कन्फ्युजन क्रिएट केलं जातं. पॉईंट सोपा आहे, फॅक्टरी ओव्हरहेड, ऑफिस ओव्हरहेड, सेलिंग ओव्हरहेड. ठीक आहे. पॉईंट सोपा आहे पण इथे ऑप्शन देऊन तुम्हाला काय केलेलं आहे, इथे प्रश्न अवघड केलेला आहे. ठीक आहे. इथे काय विचारलं, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन फॅक्टरी ओव्हरहेड. फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येणार नाही. मग कशाचा संबंध फॅक्टरीशी नाही आहे, मार्केटिंगचा. ठीक आहे. मग त्यामुळे मार्केटिंग, कॉस्ट ऑफ मार्केटिंग डिपार्टमेंट हा खर्च फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येणार नाही. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फॅक्टरी ओव्हरहेड. आता फॅक्टरी ओव्हरहेड नाही विचारले. ओके. ऑप्शन दिले इनडायरेक्ट वेजेस, बी दिले लिव्ह वेजेस, सी दिले ओव्हरटाईम प्रीमियम आणि डी दिले प्रोडक्टिव्ह वेजेस. ठीक आहे. आता इथे सरळ दिलं बघा. फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये कोणते खर्च आहेत, इनडायरेक्ट एक्सपेंडिचर. ओव्हरहेड म्हणजे काय, ओव्हरहेड म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेंडिचर. ठीक आहे. म्हणजे इनडायरेक्ट लेबर, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट मटेरियल या तिन्हीची कॉस्ट म्हणजेच ओव्हरहेड असते. ठीक आहे. जे डायरेक्ट नाहीत ते इनडायरेक्ट आहेत. ठीक आहे. आता इथे प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजे काय, प्रोडक्शनसाठी केलेल्या वेजेस, प्रोडक्शनसाठी दिलेल्या वेजेस या प्रोडक्टिव्ह वेजेस असतात. हाच म्हणजेच या डायरेक्ट वेजेस आहे. ओके. म्हणजे ह्या कोणत्या, डायरेक्ट वेजेस. आणि डायरेक्ट वेजेस या फॅक्टरी ओव्हरहेडचा भाग आहेत का, नाही. ओव्हरहेडमध्ये इनडायरेक्ट येणार. ठीक आहे. म्हणजे इनडायरेक्ट वेजेस. मग याच्यामध्ये लिव्ह वेजेस पण असू शकतात, ओव्हरटाईम प्रीमियम पण असू शकतो. ठीक आहे. म्हणजेच आपण वेजेसचं दोन टाईपमध्ये डिवायडेशन होतं, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. डायरेक्ट वेजेस म्हणजे ज्यांचा प्रत्यक्षरित्या उत्पादनाशी संबंध आहेत ते डायरेक्ट वेजेस म्हणजेच प्रोडक्टिव्ह वेजेस. आणि ज्याचा उत्पादनाशी डायरेक्टली संबंध नाही ह्या इनडायरेक्ट वेजेस. ठीक आहे. आणि हे आपण प्रकार तर डिस्कस केले नाहीत पण याचा पार्ट असू शकतो किंवा याचाही असू शकतो. पण आपण कन्सिडर करू हा दोन्ही याचाच पार्ट आहे. आपण दोन्हीमधलं डिसाईड करू की याच्यामध्ये ओव्हरहेडमध्ये कोणत्या येतात, इनडायरेक्ट वेजेस. मग डायरेक्ट येतात का, नाही. देन डी इज अ करेक्ट आन्सर. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट फॅक्टरी ओव्हरहेड. फॅक्टरी ओव्हरहेड नाही विचारलं. देन डायरेक्ट वेजेस ह्या ओव्हरहेडमध्ये येत नाहीत, त्यामुळे प्रोडक्टिव्ह वेजेस हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर एक लास्ट क्वेश्चन घेऊ, विच अमंग द फॉलोइंग इज नॉट द
एलिमेंट ऑफ प्राइम कॉस्ट. प्राइम कॉस्टचा एलिमेंट नाही हे विचारले. ठीक आहे. प्राइम कॉस्टचे 3 एलिमेंट्स असतात, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. या तिन्हीचा समावेश प्राइम कॉस्टमध्ये होतो. ओव्हरहेड म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात. ओव्हरहेड म्हणजे काय? इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या तिन्हीची टोटल म्हणजेच काय असतं? ओव्हरहेड. आणि डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस या तिन्हीची टोटल म्हणजेच काय असते? प्राइम कॉस्ट. ओके. आता इथे काय विचारलं? विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट द एलिमेंट ऑफ प्राइम कॉस्ट. प्राइम कॉस्टचा एलिमेंट नाही, मग ओव्हरहेड हे प्राइम कॉस्टमध्ये येत नाही. then D इज अ करेक्ट आन्सर. तर हे झाले कॉस्टिंगचे काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन आपण आज डिस्कस केले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.